आपण बघतोय की नक्की घटना कुठे घडलेली आपण बघा। लाल किल्ल्यापासून अगदी 300 मीटर अंतरावर जिथे हा स्फोट झाला, मेट्रो स्टेशनच्या इथे हा स्फोट झालेला आहे। आपण बघतोय 8 जणांचा मृत्यू झालेला, साधारणतः 6:45च्या सुमारास हा मोठा स्फोट झालाय आणि या स्फोटाने दिल्ली हादरलेली आहे। आपण बघतोय की 24 जण जखमी झाले आहेत। नक्की कुठे स्फोट झाला त्याचं ठिकाण बघा, ते लोकेशन बघा। इथं हा जो लाल किल्ला आहे तिथून अगदी जवळच काही अंतरावर सुमारे 300 मीटर अंतरावर एका कार जी पार्किंग मध्ये कार होती त्या कार मध्ये स्फोट झाला आणि एकच गोंधळ उडाला। त्यामुळे 24 जण जखमी झालेत। मात्र आता जे अपडेट्स आले त्यामध्ये 8 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे। संपूर्ण दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट झालेली आहे, वेगवेगळी पथकं आता दाखल झालेली आहेत। आपण हे लोकेशन बघतोय की नक्की हा स्फोट कुठे झालाय। अगदी जे ऐतिहासिक लाल किल्ला आहे तिथून अगदी 300 मीटर अंतरावर हा सगळा स्फोट झालेला आहे। मेट्रो स्टेशन देखील आहे, अत्यंत नेहमी बंदोबस्ताचा हा सगळा परिसर आहे। मेट्रो स्टेशन देखील आहे, त्यामुळे लाल किल्ला देखील जवळ आहे, त्यामुळे नेहमी या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतो आणि अशा हाय सिक्युरिटी परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे। आपण बघतोय नक्की लोकेशन बघतोय की नक्की दिल्लीमध्ये कुठे हा घटना घडलेली आहे। देशाची राजधानी या स्फोटामुळे आपण हादरलेली पाहतो।